ना तर मी घरनच घेऊन आले असते. एवढं महाग आहे इथे. आपल्याकडचे 25 रुपये म्हणजे इकडे 1 दिरम ना. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल दुबईमध्ये तर मला विचारा. हा आहे आमचा आजचा लुक. हा आपला 3rd डे आहे आणि आजपासून आपला म्हणजे सकाळपासून ब्लॉग चालू होतोय. सो आज आपण जाणार आहोत दुबई सिटी टूरला आणि संध्याकाळी जाणार आहे डेझर्ट सफारीला. सो कंटिन्यू करा. तर आता आम्ही दुबई सिटी टूर करतोय आणि इथे आम्ही थांबलो होतो जिथे आपण सोनं घेतो म्युझियम, दुबई म्युझियम, जिथे कापडावरती पूर्ण सोन्याच्या आर्ट असे बनवलं होतं त्यांनी. एवढं सुंदर सुंदर होतं पण तिथे आतमध्ये ना शूट घ्यायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही शूट नाही घेऊ शकलो. पूर्ण म्हणजे आपण दोऱ्याने कसे विणकाम करतो त्या पद्धतीने बनवलं होतं पूर्ण. सो चला आता आपण पुढे जाऊयात. ते तर काय बघायला नाही भेटलं, पण पुढे जे गोल्डचे शॉप आहेत तिथे जर थांबलो त्यांनी जर शूट करून दिलं तर ते दाखवेल मी तुम्हाला. सो मी तुम्हाला दुबईचे रोड दाखवते. भरपूर कालपासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे मी रोड वगैरे बघितलेत आणि इथे आत्ता बघा थोडं एक सुद्धा कागदाचा तुकडा कुठे दिसणार नाही किंवा एवढी स्वच्छता वगैरे खरंच खूप भारी आहे. कधीतरी तुम्ही पण एकदा नक्की दुबईला विजिट करा. सो आता आम्ही चाललेलो आहोत बीच वरती. एवढा ऊन आहे, उन्हात जीव चाललाय आणि आता तिथे गेल्यावर तर अजून ऊन लागणार आहे. डेंजर. 2 पाणी बॉटल आहे आणि चिप्स आहे. आपल्याकडचे 25 रुपये म्हणजे इकडे 1 दिरम ना. 30 रुपये ना. 25 रुपये म्हणजे 1 दिरम. 24-25 रुपये. एवढ्याचं झालं आमचं किती? 2 आणि 4 6 दिरम. 6 दिरम म्हणजे 25 150 रुपये. 150 रुपये. हा ठीक आहे, पण काय काय ठिकाणी खूप जास्त महाग आहे. तो फ्रेंड्स इथला बीच एवढा भारी आहे ना की प्रॉपर बीच असल्यासारखं वाटते मला. काय आम्ही गोव्याला वगैरे गेलेलो आहे सो त्या बीचपेक्षा. थांबा अजून दाखवते. पण ऊन खूप भयानक आहे. इसकी अपने अपने सेक्शंस है तो आपको बोट में जाना पड़ता है. वेनिस थीम पे ये होटल बना लिया. हाँ ये तो पहले से. सो गाईज आम्ही सिटी टूर करून त्यानंतर रूमवरती गेलो. रूमवरून चेंज केलं आणि फ्रेश होऊन आलेलो आहोत तर डेझर्ट सफारीला. आता आम्ही डेझर्ट सफारीसाठी आलो आहे आणि मला घरी माहिती असतं ना तर मी घरनच घेऊन आले असते. एवढं महाग आहे इथे माहिती आहे. आपल्या 100 रुपये लई झाले व्हायला, लई झाले नाही पुण्यात गेलं तर. हे इथे 1250 रुपयाचे किती 50 दिरम. आणि इथे राईड करायची आता मागे. मी तर नाही करणार आहे कारण ते खूप हाय आहे. किती माहिती का दोघांचे 300 दिरम म्हणजे जवळपास 7,500. 7,500. हां 7,500. काय करायची मला. तुम्हाला तुम्ही तर कधी आले नाही घरला घेऊन या. खूप मजा येते. आम्ही ती गाडी नाही घेतली मग आम्ही या गाडी. खूप भारी वाटते. छान छान फोटोज वगैरे झालेत. ती नाही गाडी घेतली ना ते उलट बरं झालं कारण ही गाडी एवढी मजा आली ते. कारण त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम चालवली असते मी तेवढं कळलं पण नसतं किती फास्ट आहे वगैरे. आणि आता ते आता आमचं कॅम्पिंग आहे आणि समजून
सांगतात ते तिथे काय काय करायचं, तो यहाँ पर आप लोगों पॅकेजमध्ये को काय वाटर, काय टी, इन्क्लूड कॉफी, आहे सॉफ्ट वगैरे. ड्रिंक, डिनर सब कुछ खुद जाके लेना है। और जब डिनर स्टार्टर का अनाउंस होगा हाऊस किती ती बघा ना. मी आता याची राईड करणार आहे. ऍक्च्युली हा तुटलेला आहे. हां तसा पाहिजे. थांब एक मिनटं. सो आत्ता आम्ही आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे सफारी कॅम्पेनला. सो मग अशी लाईट नव्हती, आता यांनी सगळी लाईट वगैरे लावली. इथे बेली डान्स वगैरे शो होणार आहेत आणि त्याच्या आधी म्हणजे इथे आमच्या पॅकेजमध्ये फूड वगैरे इन्क्लूड आहे सगळ्या गोष्टी. सो इथे पहिले ड्रिंक घेऊ शकता किंवा सॉफ्ट ड्रिंक. आम्ही ते घेत नाही ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक. त्यानंतर चहा कॉफी आपल्याला. त्यानंतर इथे पण स्नॅक्स आहे. स्नॅक्स आहे. त्यानंतर तिथे काही ड्रेसेस वगैरे आहेत जे काही वेअर करून जर फोटोशूट करायचं असेल तर त्यासाठी पण आहे. आणि पुढे मेहंदी आर्ट आहे जी आता मी काढणार आहे, जे आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. त्याचबरोबर कॅमल राईड असं भरपूरसं आमच्या पॅकेजमध्ये आहे. जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल दुबईमध्ये तर मला विचारा कोणासोबत गेल ते मी तुम्हाला सांगेल. कारण हॉटेल वगैरे सगळं चांगलं होतं, इकडचे लोक पण चांगले आहेत आणि सर्विस पण सगळ्यांची चांगली आहे. सो मन सुक्त आमचं एन्जॉय झालं आणि अजून आमचे 5 दिवस बाकी आहेत. सो 7 डेजची आमची ट्रिप आहे. सो ब्लॉग कसा वाटतोय मला सांगत राहा, म्हणजे अजून तुम्हाला नवीन नवीन मी अजून दाखवणार आहे दुबई कशी काय. Let's